नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहो पिंपळगाव लेंडी, तालुका सिंदखेड, राजा तालुका, जिल्हा बुलढाणा यांच्या शेतामध्ये लागलेला आपला ओसवाल सोलर पंप 5 HP मध्ये। आणि हे शेतकऱ्याचं शेत आहे आणि आपलं पंपाचं काम थोडं चालू आहे, फिटिंग। आणि हा बघा, हे आपलं स्ट्रक्चर, हा आपला पोल आणि आपलं कंट्रोलर ओसवाल सोलर पंप, आणि हे आपले पॅनल। अजून थोडं काम बाकी आहे। आणि हा आपला वॉटर फोर्स, एक मिनिट, वॉटर फोर्स शेतकऱ्याची विहीर, हा वॉटर फोर्स। आता सध्या किती वाजता आहेत? 4:26। आणि हे बघा, वॉटर फोर्स सोलर पंपचा वॉटर फोर्स 5 HP। आणि वातावरण हे ढगाळ आहे, ढगाळ वातावरण। आणि हा वॉटर फोर्स, दादा वरी उचला त्याला, म्हणलं त्याला मागे घ्या, तुम्ही पुढं व्हा। हा आपला वॉटर फोर्स। आपण शेतकऱ्यांचं मनोगत जाणूया। नमस्कार सर। नमस्कार सर, मला एक बोला, आपला पंप कधी फिट झालेला आहे? आता अवघ्या एक घंटा झाला समजा। अच्छा। आणि आपला किती HP चा पंप आहे? 5 HP। 5 HP चा। बरं, मला एक गोष्ट बोला की आपल्याला पाण्याचा फोर्स कसा वाटतो बरं? आता जवळपास 4:30 पावणे 5 वाजलेले, तरी बी फुल पाणी वरत आहे। आणि वातावरण बी गाभाळत आहे, ढगाळ वातावरण आहे। ढगाळ वातावरण। बरं, मटेरियल कसं वाटतं तुम्हाला? मटेरियल एकदम हेवी मटेरियल आहे। अच्छा। सगळे मटेरियलची क्वालिटी एकदम भारी। अच्छा। आणि तुम्हाला काही अडचण नाही, काहीच अडचण नाही आलेली। अच्छा। आणि शेतकऱ्याचं नाव आहे भाऊसाहेब पंढरीनाथ टेके, पिंपळगाव लेंडी। काही तुम्हाला शेतकरी फोन करतील किंवा तुमचा पंप बघण्यासाठी येतील, कारण त्यांना सुद्धा आपल्या कंपनीचा पंप बघायचा आहे आणि सिलेक्शन करायचं आहे। आणि आजकाल शेतकऱ्यांची बाती अशी झालेली आहे की जर पंपाचा मेसेज त्यांना आला कुसुम योजनेअंतर्गत किंवा महावितरण योजनेअंतर्गत, तर शेतकरी स्वतः पंपाची क्वालिटी बघतो आणि त्याच्यानंतर पंप सिलेक्शन करतो। आणि मला तर असं वाटतं की तुमच्याकडे 4 ते 25 माणसं अशी येतील बघण्यासाठी तुमच्या पंपला, आणि तुमच्या पंपाचं प्रेशर आणि मटेरियल बघण्यासाठी, आणि तुमची थोडी शहानिशासुद्धा करतील, विचारपूस करतील कंपनीविषयी की कंपनी कशी आहे कशी नाही म्हणून। ओके, धन्यवाद। ओसवाल सोलर पंप 5 HP, हा बघा राऊंड अँगलमध्ये हा वॉटर फोर्स, आणि पाईप आहे 2.5 इंचीचा, आणि हा पाण्याचा फोर्स। अच्छा, चालते, धन्यवाद।